आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता जळगाव येथील लाडवंजरी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती। या बैठकीप्रसंगी भाजपचे निरीक्षक मार्गदर्शक आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली असून विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून निवडणुकीच्या तयारीला लागा, भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिकाधिक मजबूत करा व जास्तीत जास्त जागा भाजपच्या कशा जिंकून आणता येतील असा निर्धार करा, अशा सूचना निरीक्षक राम शिंदे यांनी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना दिल्या आहे। या प्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ, माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, माजी खासदार एटी नाना पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोडे, आमदार संजय सावकारे, भाजपा तालुका अध्यक्ष अमोल जावडे, संघटक किशोर काडकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जडकेकर आदींची यावेळी उपस्थिती होती। मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जळगाव जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा गेल्या 30 ते 35 वर्षापासून गड राहिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं निर्विवादपणे जळगाव जिल्ह्यामध्ये वर्चस्व आहे। त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही युतीमध्ये महायुतीमध्ये सहकारी पक्षामध्ये लढतो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सहकार्य घेतल्याशिवाय कोणालाही इथे निवडणूक जिंकता येत नाही। म्हणून महायुती म्हणून आम्ही ज्यावेळेस समोर जाऊ त्या संदर्भामध्ये निश्चितच आमचं राज्याचं शीर्ष नेतृत्व, देशाचं शीर्ष नेतृत्व त्या संदर्भामध्ये जे काही निर्णय करेल त्या संदर्भामध्ये त्या निर्णयाला अनुसरून भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये काम करेल। मला वाटतं प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यावर लढली जाते। त्यामुळं कुठलाही गेल्या निवडणुकीचा संदर्भ घेत आपण पुढील त्याच्यामध्ये भाकीत करणं योग्य होणार नाही, परंतु निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि जर काही आपापसात मतभेद असतील आपसामधले मतभेद मिटवण्यासाठी योग्य त्या प्रकारे त्याची दखल घेऊ आणि ते मतभेद मिटवून येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाऊ। परंतु निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची सुद्धा अतिशय तीव्र मागणी आहे की काही मतदारसंघामध्ये हे बदल झाले पाहिजे, जिथं आमचं जागा जास्त, संख्या जास्त आहे, संघटना मजबूत आहे आणि तिथं निवडून येण्याची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। असे मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजे या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीत चर्चा झाली आणि म्हणून या बैठकीत चर्चा झाली। अनेक बैठका होणार आहेत, कोर कमिटीच्या बैठका होणार आहेत, राज्याच्या बैठका होणार आहेत। त्या संदर्भामध्ये सगळ्याच पक्षाचे, महायुतीमधील घटक पक्षाचे सर्वेचे रिपोर्ट येणार आहेत। त्यामुळं त्या अनुषंगानं गांभीर्यपूर्वक विचार करून ज्याचं प्राबल्य, ज्याची ताकद जास्त आहे त्या पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे ही कार्यकर्त्याची अतिशय प्रामाणिकपणे भावना आहे। त्याच्या अनुषंगाने देखील भारतीय जनता पार्टी शीर्ष नेतृत्व विचार करेल।